हाय फ्रेंड्स, आज आपण आपल्या MPSC वाले या यूट्यूब चॅनलवर आयोगाने विचारलेले राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवरील सर्व प्रश्न पाहणार आहोत। हा आपला पार्ट 2 असणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। प्रश्न 26 वा गिनीचा गुणांक हा खालीलपैकी कोणत्या सामाजिक प्रश्नाचे मापन करतो? राज्यसेवा मुख्य 2017 1. उत्पन्नातील असमानता 2. देशातील गरिबी अंतर 3. देशातील बेरोजगारी 4. बाल मृत्यूदर यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 27 वा देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशात कमावलेले उत्पन्न वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय? मेन 2017 1. एकूण देशांतर्गत उत्पादन 2. एकूण राष्ट्रीय उत्पादन 3. निव्वळ देशांतर्गत उत्पादन 4. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 28 वा खालील विधाने विचारात घ्या। राज्यसेवा मुख्य 2017 उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते। बी. उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते। सी. केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो। वरीलपैकी कोणते ती विधाने बरोबर आहेत? 1. अ आणि सी 2. बी आणि सी 3. अ आणि बी 4. वरील सर्व यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 29 वा हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। राज्यसेवा मुख्य 2017 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना विकसित करण्यात आली। बी. या संकल्पनेत मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि कमी झालेल्या नैसर्गिक साधन सामुग्रीची होणारी किंमत या घटकाचा विचार केला जातो। सी. सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमापन सुरू केले। वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. अ व सी 2. बी व सी 3. अ व बी 4. यापैकी नाही। यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 30 वा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही? पूर्व 2016 1. उत्पादन पद्धती 2. आयात निर्यात पद्धती 3. उत्पन्न पद्धती 4. खर्च पद्धती यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 31 वा भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? 2016 1. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2. 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर 3. 1 जुलै ते 30 जून 4. 1 एप्रिल ते 31 मार्च यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 32 वा स्थूल देशांतर्गत उत्पादन जी चा अर्थ आहे 2016 स्थूल राष्ट्रीय उत्पादन जी. बी. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन एन. सी. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा डी. सरकारी उत्पन्न। वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1. अ फक्त 2. अ व बी फक्त 3. सी फक्त 4. डी फक्त। यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 33 वा सन 1949 च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत सुचविली? राज्यसेवा मुख्य 2015 निव्वळ उत्पादन पद्धती. बी. निव्वळ उत्पन्न पद्धती. सी. खर्च पद्धती. डी. दरडोई खर्च पद्धती पर्यायी उत्तरे टेक अ बी सी आणि डी बरोबर 2 केवळ डी बरोबर 3 अ आणि बी बरोबर 4 केवळ
बी बरोबर. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 34 वा भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सर्वाधिक टक्के अनुदान हे सार्वजनिक खर्चाच्या स्वरूपात वर खर्च केले जाते. राज्यसेवा मुख्य 2015 1. तांदूळ 2. केरोसिन 3. थे 4. वीज. हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न 35 वा खाली नमूद 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? करसहाय्यक 2015 बाजार मूल्य वर्षभरात वाढले असले तरी घसारा आकारण्यात येतो. घसारा आर्थिक स्रोत नाही. 1. फक्त अयोग्य आहे. 2. फक्त योग्य आहे. 3. व दोन्हीही योग्य आहेत. 4. व दोन्हीही योग्य नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 36 खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? राज्यसेवा मुख्य 2014 उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांची निव्वळ मूल्य वृद्धी दर्शविते. बी. उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते. सी. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. पर्यायी उत्तरे 1 आणि सी 2 बी आणि सी 3 आणि बी 4 वरील सर्व. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 37 वा समजा 2012 मध्ये उपभोग खर्च 12 कोटी, गुंतवणूक खर्च 8 कोटी व शासनाने प्रकल्पांवर 10 कोटी खर्च केले तसेच निर्यात 5 कोटीची आणि आयात 6 कोटींची होती, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन किती असेल? राज्यसेवा मुख्य 2014 1. 41 कोटी 2. 29 कोटी 3. 5 कोटी 4. 25 कोटी. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 38 वा हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य 2014 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना विकसित करण्यात आली. बी. मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि नैसर्गिक साधन सामुग्रीची कमी होणारी किंमत या घटकांचा विचार केला जातो. सी. सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमापन सुरू झाले. वरीलपैकी कोणते ती विधाने योग्य आहेत? 1. आणि सी 2 बी आणि सी 3 आणि बी 4 फक्त सी. हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न 39 वा भारत सरकार द्वारा प्रा. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न करण्यात आले. समितीचे गठन कोणत्या वर्षी? पूर्व 2014 1. 1951 2. 1949 3. 1948 4. 1956. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 40 वा पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 2014 स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 48 मध्ये नेमली. बी. प्रोफेसर डी. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते. पर्यायी उत्तरे 1. केवळ योग्य 2. केवळ बी. योग्य 3 व बी. दोन्ही योग्य 4 व बी. अयोग्य. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 41 वा पुढील कोणते विधान योग्य आहे? 2014 राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था 2005-06 चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. बी. पूर्वी 2000 ते 2001 आधारभूत वर्ष होते. पर्यायी उत्तरे 1. केवळ 2. केवळ बी. 3 व बी. दोन्ही 4 व बी. दोन्ही नाहीत. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 42 वा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना ने बेरोजगारीबाबत खालील संकल्पना विकसित केल्या आहे. मेन 2014 अ. सामान्य स्थिती बी. चालू साप्ताहिक स्थिती सी. चालू दैनंदिन स्थिती डी. चालू वार्षिक स्थिती. पर्यायी उत्तरे टेक बी, सी आणि डी. फक्त 2 बी आणि सी. फक्त 3 अ. बी आणि सी. फक्त 4 वरीलपैकी सर्व यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 43 वा नैसर्गिक मत्तेच्या मौद्रिक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? राज्यसेवा मुख्य 2013 1. हरितगृह परिणाम 2. हरित क्रांती 3. हरित ऊर्जा 4 वरील एकही नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 44 वा राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे? राज्यसेवा मुख्य 2013 अ. खर्च पद्धत बी. उत्पन्न पद्धत सी. उत्पादन पद्धत डी. प्रवाह निधी पद्धत. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. टेक अ आणि सी. 2 अ आणि बी. 3 सी. फक्त 4 डी. फक्त. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 45 वा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी मापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? राज्यसेवा मुख्य 2013 1. उत्पन्न पद्धत 2. उत्पादन पद्धत 3. खर्च पद्धत 4 वरीलपैकी नाही. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 46 वा पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनची स्थापना 1950 मध्ये केली गेली व पूर्णकन 1970 मध्ये झाले. संस्थेच्या वार्षिक तकनिकी पुस्तिकेत सर्वेक्षणाऱ्या सर्व सर्वेक्षणांच्या निकालांचा सारांश दिलेला असतो. 1. केवळ अयोग्य आहे. 2. केवळ योग्य आहे. 3. अ व दोन्ही योग्य नाही. 4. अ व दोन्ही योग्य आहे. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 हे याचे योग्य उत्तर आहे. 47 पुढील 3 विधानांचा विचार करा. त्यातील कोणते योग्य आहे? एसटीआय मेन्स 2013 अ. भारताची जीडीपी वाढ 2009 ते 10च्या 8.4% पासून 2011 ते 12च्या 6.9% पावेतो व सुधारित अंदाजानुसार 6.5% पावेतो कमी झाली आहे. ब. सन 2011 ते 12च्या उद्योग क्षेत्रातील मंदी या जीडीपी घसरणीस दुय्यम कारण आहे. क. भारतातील निर्यातीस परदेशातील मागणी घटणे प्रामुख्याने या जीडीपी घसरणीस कारणीभूत आहे. 1. केवळ अ. 2. अवक. 3. ब वक. 4. अ ब व क. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 48 वा जीएनपीडीएमडीएन हे सातत्यपूर्ण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचे समीकरण आहे. या समीकरणामध्ये डीएम आणि डीएन काय आहेत? राज्यसेवा मुख्य 2012 1. डीएम उत्पादित भांडवली वस्तूंचा घसारा आणि डीएन पर्यावरणीय भांडवलाचा घसारा. 2. डीएम नैसर्गिक भांडवली वस्तूंचा घसारा आणि डीएन पर्यावरणीय भांडवलाचा घसारा. 3. डीएम उत्पादित भांडवली वस्तूंची वाढ आणि डीएन पर्यावरणीय भांडवली वस्तूंची वाढ. 4. डीएम नैसर्गिक भांडवली वस्तूंची वाढ आणि डीएन पर्यावरणीय भांडवली वस्तूंची वाढ. प्रश्न 49 वा म्हणजे एका वर्षात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचा एकूण बाजारभाव होय. कृषी सेवा पूर्व 2012 1. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 2. राष्ट्रीय उत्पन्न 3. वैयक्तिक उत्पन्न 4. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 हे याचे योग्य उत्तर आहे. 49
म्हणजे एका वर्षात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचा एकूण बाजारभाव होय. कृषी सेवा पूर्व 2012. 1. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. 2. राष्ट्रीय उत्पन्न. 3. वैयक्तिक उत्पन्न. 4. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 50. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या कोणत्या फेरीनुसार भारताची दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 27.8% होती? साय मुख्य 2011. 1. 61वी फेरी. 2. 55वी फेरी. 3. 51वी फेरी. 4. 54वी फेरी. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 हे याचे योग्य उत्तर आहे. 51. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज जातात कडून सादर केले. साय मुख्य 2011. 1. नियोजन मंडळ. 2. भारतीय रिझर्व्ह बँक. 3. वित्त मंत्रालय. 4. केंद्रीय सांख्यिकी संघटन. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 4 हे याचे योग्य उत्तर आहे. 52. 2006 ते 07 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता? साय मुख्य 2011. 1. 13.26%. 2. 18.51%. 3. 20.47%. 4. 22.18%. यामध्ये योग्य विधान आहे ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.